एस्टरडे आपण बघितलेलं ऍड युजर, म्हणजे इथून मी क्लिक केलं की ऑटोमॅटिकली युजर ऍड होत होता. आपण हे सगळे डेटा फिल केला, हे सगळा फॉर्म टाकला, बॉडी वगैरे टाकली की डेटा अपडेट म्हणजे ऍड होत होता नवीन डेटा. ओके. आज आपण बघूया एडिट. म्हणजे या एडिट बटनावर क्लिक केलं की मला तो डेटा आला पाहिजे. तो नाव अपडेटसाठी म्हणजे त्याच्यातनी असं एक फॉर्म ओपन झाला पाहिजे आणि त्याच्यावरती आय डी वगैरे जे काही डेटा आपल्याला चेंज करायचा आहे तर ते चेंज झालं पाहिजे. तर त्यासाठी मी त्या एडिट बटनावर काहीतरी फंक्शन्स करतो. ओके. तो मी इथे आलो. त्यानंतर सगळ्यात पहिले HTML मध्ये गेलो. HTML मध्ये आपण एडिट कुठे लिहिलं, हा इथे लिहिलं एडिट. एडिट लिहिलं तर इथे मी लिहितोय क्लिक. ओके. क्लिक. आणि इथे मी टाकतो UPDAT अपडेट युजर कॉलन. ओके. आणि याच्यातनी मला पास करायचंय युजर डॉट आय डी. युजर डॉट आय डी. ओके. याला फंक्शनला बनवायचं आहे. कॉपी केलं मी. याचा TS मध्ये आलाय. TS मध्ये आल्यानंतर इथं एक फंक्शन बनवतोय मी, अपडेट युजर कॉलन आणि कर्ली ब्रेसेस. याच्यानंतर मी एंटर केलं, कर्ली ब्रेसेस क्लोज करून टाकलं, कंट्रोल S. आता मला चेक करायचंय की ज्या युजरला मी अपडेट करीन त्या युजरची ID मला गेट होते का. ओके. सो कन्सोल मध्ये आलोय. कन्सोल मध्ये आल्यानंतर मला काय करायचंय, इथं एडिट केलं, अनडिफाईन्ड. का अनडिफाईन्ड आलं? ओके. फॉर्म व्हॅल्यू नाही पाहिजे. इथे मी घेणार ID आणि इथं ID प्रिंट करून टाकतो. ओके. दॅट्स वाय माझा येत नव्हता. ओके. आता मी पहिला एक घेतोय, 1 प्रिंट झाला. त्यानंतर मी 11 घेतला, 11 प्रिंट झाला. ओके. तर मला या सोबत ID पण पाठवायचा आहे. तर त्यासाठी मी एक या कंपोनेंट्स मध्ये आलो, टर्मिनल मध्ये ओपन केलं. इथे एक कंपोनेंट बनवतोय, NG-GC जनरेट कंपोनेंट. ओके. आणि कोणता बनवायचा आला आपल्याला, अपडेट अपडेट युजर. ओके. जोपर्यंत अपडेट युजर बनेल तोपर्यंत आपण इथं राउटिंग मध्ये येऊया. राउटिंग मध्ये आलो. राउटिंग मध्ये आल्यानंतर होम झाला. होम झाल्यानंतर कॉमा दिलाय मी, कर्ली ब्रेसेस, याच्यात पाथ पाथ कॉलन UP सिंगल कोट मध्ये अपडेट /ID. आणि शो कंपोनेंटच्या जागेवर मला कोणता करायचा आहे, अपडेट कंपोनेंटला एंटर करायचं आहे. ओके. अपडेट कंपोनेंट इथं आलेला आहे. मला आता इथे राऊट पाठवायचा आहे. या अपडेट या URL सोबत मला ID पण गेला पाहिजेत आणि हा कंपोनेंट लोड झाला पाहिजेत. सो मी इथे आलो. ओके. कुठे आपल्या कंपोनेंट्स मध्ये, TS मध्ये, शो TS मध्ये इथे आल्यानंतर इथं मी कन्स्ट्रक्टर मध्ये एक अजून डिपेंडन्सी इंजेक्ट करून घेतो, ज्याचं नाव असणार आहे राउटर. ओके. राउटर इम्प्लिमेंट केलं आणि इथं इम्पोर्ट पण करून घेतला. आला बघा राउटर. ओके. आणि हा राउटर आला आपल्याला राउटर आउटलेट मधून, राउटिंग मधून. सो नाव दिस डॉट राऊट. आणि राऊट काय करायचं, मला अपडेट /ID पाठवून द्यायचं. ओके. देन मी
माझ्या इथे आलो. आता जर का मी इथे क्लिक केला, एडिट वरती क्लिक केला, ऑटोमॅटिकली मी अपडेट वर गेलो आणि इथे आयडी 3 आली. आली ना? मला आता काय करायचंय, इथे एक फॉर्म बनवायचा आहे. तर फॉर्म बनवण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी शो मध्ये मी एक फॉर्म बनवून ठेवलेला आहे. त्याच फॉर्म वरती डेटा येणार आहे आणि तसाच येणार आहे. तर मी हा फॉर्म कॉपी केला. हा पूर्ण फॉर्म कॉपी करतोय. कंट्रोल C. ओके. आता माझं इथलचं काम संपलेलं आहे. सर्व्हिस सोडून बाकी सगळं मी रिमूव्ह करून टाकतो. राउटिंग वगैरेचं काम संपलं, हेडरचं काम संपलं. ओके. ऍप मॉड्यूलचं पण काम संपलेलं आहे. सर्व्हिसच ठेवतो एक. हा, आणि त्यानंतर आलो मी अपडेट युजर मध्ये, अपडेट युजरच्या एच टी एम एल मध्ये आल्यानंतर मला इथे सगळ्यात पहिले काय घ्यायचं, CONTAINER कंटेनर. बट मला डॉट पाहिजेत. ओके. कंटेनरच्या आतमध्ये मला .ROW, रोच्या आतमध्ये मला कॉलम 6. ओके. कॉलम 6 घेतलेत. मी बाकीचं सगळं काढून टाकतो, याची आवश्यकता नाही. आणि इथं हा डिव क्लोज करून टाकला. ओके. देन मी इथे माझं सगळं इथे एक कार्ड पण घेतो. .CARD कार्ड. कार्डच्या आतमध्ये कार्ड बॉडी, कार्ड हेडर अपडेट, आणि कार्ड बॉडी पण घ्यायचं आहे मला. तर मी इथं कार्ड बॉडी पण घेणार आहे. ओके. स्लॅश. ओके. कार्ड बॉडी मध्ये आपण जो फॉर्म कॉपी केलाय तो फॉर्म इथे पेस्ट करून टाकला. मी कंट्रोल S केलं, ऑल्ट फॉर्मॅट डॉक्युमेंट केला, आणि चेक करा. इथे आता 2 एरर दाखवतील, कारण की NG फॉर्म हा एरर चालला जाईल, काही इश्यू नाही. बट आपण इथे काय करतो, युजर अपडेट करतो ना. हा, आता UP अपडेट USER अपडेट युजर, आणि इथे अपडेट युजर, आणि इथून व्हॅल्यू पाठवून देतोय. इथं कॉपी केला. ओके. आणि इथे आलो युजर अपडेटच्या TS मध्ये आल्यानंतर मला इथे व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागेल, अपडेट. ओके. दॅट्स गुड. सो हा आला, बट याचा ID पण मला इथे दिसला पाहिजे. तर मी HTML वर आलो. NG फॉर्मला एरर का आला? वेट अ मिनिट, आय चेक इन मॉड्यूल. ओके. मॉड्यूल मध्ये आलो. फॉर्म्स मॉड्यूल तर आपण घेतलाय. ओके. अपडेट युजरला इथे काय एरर आला? कॉपी. मॉड्यूलचा TS संपला. इथं आलो. अपडेट युजर. बनवला ना? हीच मेथड बनवली ना, कॉपी केली. आणि आता जो HTML आहे त्याच्यात मी आलो, इथे पेस्ट करून टाकले. अपडेट युजर, कंट्रोल S. देन वाय अपडेट युजर, इथे एरर काय म्हणतात थांब बघूया. दिस
अपडेट नावाची बनवली तरी नाही होत आहे. आता TS मध्ये आलो. लॉग करतोय मी डेटाला. ओके, कंट्रोल S. नाव आता गेला, एरर गेला. ओके, दॅट्स इट. नाव आता आउटपुट बघूया. आलं का आउटपुट मध्ये? ओके, दॅट्स गुड. मी आता हा टाकला. इथे एखादा डेटा कॉपी करतोय. पहिलं तर मी इथे आलो, रिफ्रेश, ऍक्शन ID. हा, डेटा फेच करायला टाइम लागला. मी हा बॉडी क्लोज इथे सगळ्यात पहिलं मग केलं. इथे आलो, हा डेटा कॉपी करून घेतोय. कॉपी केला, नंतर एडिट केला. 6 नंबरची फील्ड, इथं युजर ID टाकला. अपडेट डेटा, सॉरी, टायटल आपण काहीतरी टाकून तोच टायटल पण टाकून दिला. सेंड केला. कन्सोल मध्ये प्रिंट झाला का बघूया आपण एकदा. कन्सोल कन्सोल या, कन्सोल मध्ये ऑब्जेक्ट आला. ऑब्जेक्ट मध्ये आपला डेटा प्रिंट झालेला आहे. ओके, जो आपण डेटा सेंड केलेला तो प्रिंट झाला. तर आता मला काय करायचंय, इथे जे मी ID टाकतोय तो ऑटोमॅटिक डेटा इथे सेट झाला पाहिजे. तर आता आपल्याला त्याची क्वेरी करायची आहे. तर इथं सगळ्यात पहिले मी इथं घेणार प्रायव्हेट ऍक्टिवेटेड राउट कॉलन ऍक्टिवेटेड राउट. ओके, हा कॉपी केला. एनजॉन युनिट मध्ये आलो, इथे आलो, ऍक्टिवेटेड राउट सबस्क्राईब आणि त्याचा डेटा जो काय असणार आहे तो इथे मी घेतला. ओके, आता हा ऍक्टिवेटेड राऊट का घेतला मी, कारण की राऊट थ्रू जो डेटा येणार आहे तो मला कन्सोल लॉग मध्ये इथे प्रिंट करून घ्यायचा. राऊट थ्रूच मला डेटा येणार आहे ना, तिथं ID 6 प्रिंट झाला. ओके, काय प्रिंट झाला? ID 6. तर मी इथे एक व्हेरिएबल बनवतो, आयडी आयडी कॉलन आणि आणि इथं ID DID नाही, आपल्याला फक्त आयडी कॉलन ID इथं पास करून टाकला. चेक करा आता आपल्याला हा ID काय येणार आहे. इथं आता 6 येते ना, तर मला इथं 6 नाही पाहिजेत, हा असा प्रिंट झाला पाहिजे. डॉट अरे, आणि अरे मध्ये मी ID प्रिंट केला. इथं बघा, आता ID आपण टाकतोय तो ID इथे प्रिंट नाही होणार. डॉट नाही पाहिजेत आपल्याला, डायरेक्ट अरे. ओके, दॅट्स गुड. इथं 6 आलेला आहे. आता मला काय करायचं की ID थ्रू डेटा गेट करायचा आहे. तो सर्व्हिस मध्ये आलो. सर्व्हिस मध्ये आल्यानंतर गेट युजर बाय ID आणि इथं ID कॉलन काही पाठवतो, म्हणजे ID पाठवणार मी, आणि रिटर्न दिस डॉट बेस URL आणि स्लॅश मारून ID पाठवली. ओके, दिस डॉट बेस URL
स्लॅश आय डी सेंड करायची आहे मला. तर इथं आलो, TS वर आलो. TS वर आल्यानंतर मला काय करायचं, एन्जॉय ऑन इनिट मध्येच याच्यानंतर आय डी कॉल झाला पाहिजे. सो मला इथं सर्व्हिस पण इम्प्लिमेंट करावी लागेल. तर इथं आलो, प्रायव्हेट सर्व्हिस आणि सर्व्हिस इम्पोर्ट करून घेतले. वरती बघा इथे युजर सर्व्हिस आली का सर्व्हिस मॉड्यूल मधून. त्यानंतर हे मेथड इथंच क्लोज. इथं आलो, दिस डॉट युजर डॉट सबस्क्राईब. ओके, कॉमा देऊन एरर. ओके, कॉमा देऊन एरर पण आपण अटॅच करणार. इथे आलो, आणि इथं आता मला घ्यावं लागेल युजर डेटा. इथे घेतलं USER युजर DATA डेटा कॉलन ॲनी. आणि आता इथे जे काही रिस्पॉन्स येणार आहे इथे मी प्रिंट करतो रेस. इथे लॉग डेटा. ओके, आणि इथे लॉग एरर. म्हणजे आता जो पण एरर येईल तो मला इथे दिसेल, आणि जो पण युजर येईल तो पण मला इथे दिसेल. बघा युजर आय डी आपण किती पाठवली, 6. तर 6चा मला डेटा इथे भेटलाय. आला का, सगळा डेटा इथे मला मिळालेला आहे कन्सोल लॉग मध्ये. सो आता मी काय करतो, हाच डेटा मला वरती जो आपण युजर डेटा नावाचा बनवला त्याच्यामध्ये स्टोअर करून घेतला. ओके, त्याच्यामध्ये स्टोअर केल्यानंतर HTML वर यायचं, मला तोच डेटा दाखवायचा आहे. सो मी काय करणार, इथे NG मॉडेल मी जिथे जिथे लिहिलंय, कंट्रोल D D D 3 जागेवर NG मॉडेल असेल, तर त्यालाच मला काय करायचंय, कंट्रोल Z, ॲरे ब्रॅक ॲरे ब्रॅकेट आणि बनाना ब्रॅकेट आणि युजर. बाहेर आलो, इज इक्वल टू इथे युजर डेटा, इथे युजर डॉट आय डी, टायटल आणि बॉडी. बॉडी याच्यात टाकून दिली. बट इथे युजर आय डी येणार, आपल्याला युजर आय डी आता डबल बनवावे लागेल. आपल्याला इथे 4 डेटा पाठवावे लागेल. इथं नेम आहेत, आपण आय डी कुठे घेतले का, ओके दॅट्स गुड. इथे मी हाच कॉपी करतोय, नेम फील्ड आहे, त्या नेम फील्डला चेंज करून आपण इथे काय युजर आय डी, आणि इथे कमेंट करून घेऊया आय डी, कंट्रोल शिफ्ट अल्ट F, आणि इथे आय डी. इथं युजर आय डी घेतला, टेक्स्ट नाही बल्कि इथं असणार नंबर. ओके, इथेही असणार नंबर. ओके, आणि इथं नेम आय डी असणार आय डी. ओके, NG मॉडेल मध्ये आपण इथं आय डी टाकला, आणि इथे आपण टाकूया, इथे आपण टाकूया USER आय डी. ओके, युजर आय डी. नाव आला डेटा, सगळा डेटा प्रिंट प्रिंट झाला. युजर आय डी 1, आय डी 6. ओके, आय डी 6, नेम. इथे मे बी समथिंग वेंट रॉंग. चेक करूया एकदा. आपण नेम, याच्यात नेम नाही, याच्यात देऊया आपण आय डी. ओके, त्यानंतर इथे टायटल दिला,
नाही, इथे बॉडी दिला, कंट्रोल एस केला आणि आता चेक करूया. आय डी, बॉडी, सगळा डेटा इथे आलेला आहे ऑटोमॅटिक. आता याच्यातनी जर का मी चेंजेस केले ते तिकडे जाऊन सेव्ह व्हायला पाहिजेत. चला चेक करूया. आता मला नेक्स्ट एपीआय बनवायची आहे. नेक्स्ट सर्व्हिस मध्ये एपीआय बनवायची आहे. ती कोणती आहे? अपडेट युजरची. अपडेट युजर मध्ये मी आयडी, दोन वस्तू घ्यायच्यात मला, आयडी आणि डेटा. ओके. कर्ली ब्रेसेस ओपन, कर्ली ब्रेसेस क्लोज. इथे मी काय करणार आता? बेस URL स्लॅश आयडी पाठवणार आणि डेटा पाठवणार. सो मी काय करतो, इथे जे आपण थोडस गडबड केलेली आहे, ही आयडी आपल्याला घ्यायची नव्हती, बट आयडी आपण घेतलेली आहे. सो मी काय करणार, HTML मध्ये येणार आणि जी आपण आयडी घेतलेली आहे तिला रिमूव्ह करून टाकतो. ओके, दॅट्स गुड. आयडी रिमूव्ह झालेली असेल. युजर आयडी, टायटल आणि बॉडी, ह्या तीन गोष्टी प्रिंट झाल्या. ओके, दॅट्स गुड. सो मला इथे यायचं, TS वर आलो. TS वर आल्यानंतर अपडेट मध्ये मला काय करायचं, इथे दिस डॉट अपडेट युजर सर्विस दिस डॉट आयडी, म्हणजे ज्या आयडी थ्रू मी डेटा घेणार आहे ती आयडी, आणि माझा जो याच्यातनी डेटा येणार आहे तो डेटा मला काय करायचं, पाठवून द्यायचा. पाठवल्यानंतर मला इथे रिस्पॉन्स डेटा काय येतोय ते, आणि जो पण रिस्पॉन्स आहे, एरर आहे, तो गेट करायचा आहे. त्याचा रिस्पॉन्स आणि एरर गेट केलेला आहे कन्सोल मध्ये. कंट्रोल एस केला, एरर काहीच नाहीये. ओके. डेटा आला, इथे मी जरासं चेंजेस करून टाकतो. ओके. कंट्रोल एस, सॉरी, सेंड. अपडेट झाला सक्सेसफुल. अपडेट सक्सेसफुल झाल्यानंतर मला काय करायचंय, अपडेट जर का सक्सेसफुल झाला तर हा राउटिंग थ्रू नेव्हिगेट झाला पाहिजे, म्हणून इथे मला राउट कॉमा प्रायव्हेट, ओके, राउट्स, इम्पोर्ट केला. इम्पोर्ट केल्यानंतर एंटर दिस डॉट राउटर डॉट नेव्हिगेट डॉट अपडेट युजर, नाही बलके मला इथे कुठे न्यायचं त्याला, हे सक्सेसफुल अपडेट झाल्यानंतर मला हा न्यायचा आहे शो शो वरती. तर शोचे आपण होम दिलं ना, हा ओके. तर मला इथं होम वर न्यायचं आहे. तर इथं आलो, कुठे आलो, आता अपडेटच्या TS मध्ये आलो आणि इथं इथे विदाउट आयडी, कंट्रोल एस, ऑल टॅब. नाव आता जर का मी एडिट केलं, एडिट केलं, एडिट केल्याबरोबर मला एकच मिनिट हा. ओ माय गॉड, हे आपण एनजॉय ऑन युनिट मध्ये मारलं का? नाही. मग ओके. अपडेट स्लॅश आयडी बरोबर आहे ना? तर इथं क्लिअर केला. ओके ओके, गॉट इट. मी मे बी अपडेट मध्ये इथेच कुठेतरी गडबड केलेली आहे.
ओके. हे एनजॉय ऑन इनिट मध्ये ही कमांड टाकले ना, त्याच्यामुळे जसा कंपोनेंट लोड झाला तसाच तो तिकडे नेव्हिगेट होत आहे. तर मला तिथे नाही, बल्कि अपडेट वर क्लिक केल्यानंतर तो गेला पाहिजे, म्हणून मी इथे कमांड टाकून दिली. आता नेव्हिगेट केलं, आता चेक करा. आता नाही होणार ती गडबड. झाली. युजर आय डी 1 आली. आपण इथे आता काहीतरी चेंजेस करून टाकू, ताकी तुम्हाला चांगलं वाटेल. आणि सेव्ह केला. ओके. आलो आपण इथे. झाला आपला सक्सेसफुली. हे बघा इथे. आता मी अपडेट केलं. इथे आयडी आली. ओके. आयडी आल्यानंतर मी इथे काय केलं, अपडेट करतोय. जसं मी इथून डेटा पाठवला ऑटोमॅटिकली हा कुठे गेला, इथे. आता मी समजा युजर 11चा सर्च केला, तिथं ऑटोमॅटिकली 2 आयडी आली. युजर दोन, दोन कसं काय येणार? युजर 11 सर्च केलं ना आपण. ओके. त्याची युजर आयडी किती आहे? एक 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 दोन 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 दोन. ओके. 10 म्हणजे 100. तर मी आता याची चेक करतो. 10 वाला आला आपल्याकडे. मी याचा युजर आयडी बदलतो. चला 101 ठेवला. सेंड केला. ऑटोमॅटिक हा तिथे आला. 10 युजर आयडी बदलली नसेल, बट अपडेट झालेला आहे. क्लिअर. इथे बघा रिस्पॉन्स वगैरे सगळं व्यवस्थित होतंय. रिस्पॉन्स झाल्यावरच आपल्याला नेव्हिगेट झालं पाहिजे तिकडे. क्लिअर. काही डाऊट? ओके. तर आपण डिलीट साठी पण एक मेथड बनवली सर्व्हिस मध्ये. कंट्रोल एस केलं. त्यानंतर मी येणार शो कंपोनेंट्स मध्ये. इथे बघा सगळ्यात पहिले HTML मध्ये मी एक डिलीट वरती मेथड बनवली आहे, क्लिक इव्हेंट. आणि त्याच्यात मी मेथड मेथड बनवली आहे डिलीट युजर. आणि त्याच्यासोबत मी जो युजरचा डेटा येणार आहे त्याच्यासोबत मला काय करायचं आहे, युजर डॉट आय डी सेंड करायचं आहे. ओके. युजर डॉट आय डी सेंड केला. कंट्रोल एस केला. आणि आता मी कुठे येणार? ओके. TS मध्ये. TS मध्ये एक मेथड बनवली. तीच मेथड मी इथे गेट केली. आणि इथे आता आपण सर्व्हिस ऑलरेडी घेतलेली आहे ना. ओके. सर्व्हिस ऑलरेडी घेतलेली आहे, म्हणून मी इथे काय करणार, डिलीट आणि ती आयडी पास करणार. ती आयडी पास केल्यानंतर मला काय करायचं इथे,